तिची वेणी आणि त्याची दाढी, त्याची गाठ बनते. आता ते ब्रह्माच्या हातून पडलेली ब्रह्मगाठ हे काही सुटत नाही. सकाळी राहिला सकाळी काही काही उठत नसते. जे उठते की नाही तर पोहाच्या दाढीला हिसका बसते. तो म्हणते अगं झाली का अशी काय करू राहिलो. ते म्हणते तुम्ही की मी म्हणते तूच म्हणते तुम्हीच. त्याचे भांडणं सुरू होतात. लेकरं उठतात. आई काऊन कल्ला करून लावला, बाबा काऊन कल्ला करून लावला. लेकरं तुम्ही हसतात. म्हणतात आता कैची आहे ना, कैची नाही कापल्या जात नाही, इवे नाही कापल्या जात नाही. मग आता करा तर काय करा. लक्षात आलं की हे कृष्णाचंच कृत्य आहे. चला त्याच्याच घरी. आता तो हातून मागे लागला. म्हणते आता मी बी काही कमी नाही चला म्हणते. तो शहर आहे तुम्ही सव्वाशे. आता हे बाई असते उच्ची तर माणूस असते ठेक ना. निम झाला ठेक ना, बाबूही गेली का ना आपल्या भाषेत. आता बाई म्हणते ते तुम्ही कल्पना करा ते सण कसं दिसलं असेल. त्या माणसाची दाढी तो मागे, ती बाई पुढे, हा पुढे, हे मागे. आता ते माणूस टाईप नाही उंची काही काही चालायला लागली. चला झटका बसत जाईल. ते म्हणजे थांब ना जरा. ते म्हणजे चला मग कट्यानं हे रस्त्यानं गर्दी दोन्ही तरफा. का रे सोंग चाललं, का रे सोंग चाललं. दोन्ही तरफा लोक कामधंदे सोडून दाढीवर वेणीची गाठ, भावाची दाढी बाईची वेणी. काही काही चालले की हिसका बसत वाच्या दाढीने. बाई पुढे तुला मागे चालले. एक हिसका मारला बाई तुला टुमकन पुढेच बाईच्या. असं करता करता जाऊन पोहोचले भगवान कृष्णाच्या घरी. कृष्ण म्हणते आई पाहिलं का. त्या म्हणते चोर तर चोर शिरचोर तूनच केले हे काम. तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही म्हणते, तूच करू शकते. नुसतं कृष्णानं दृष्टी टाकली ब्रह्मगाठ सुटली. असा भगवंत आहे बघा. शुकाचार्य म्हणतात राजा वेळ कमी उरला, 4:30 वाजले, अजून भरपूर कथा सांगायच्या बाकी आहेत. आता मी तुला कालिया मर्दनची कथा सांगतो. आज तर भजन 2 मिनिटं करायला वेळ मिळाला नाही. आज कथा जास्त आहे म्हणून मध्ये भजन घेतलं नाही. फक्त गवळणी ते प्रमाण म्हणून देण्यात आल्या. शुकाचार्य म्हणतात राजा त्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा महाविषारी सर्प राहत होता. तिथलं पाणी विषारी झालं होतं. पण तिथं जो कळंबाचा वृक्ष होता त्याच्यावर गरुड अमृत कलश घेऊन जात असताना बसला असताना एक थेंब त्या अमृताचा त्या वृक्षावर पडला होता. म्हणून तो कलश तो वृक्ष कळंबाचा तिथं जिवंत होता. बाकीच्या वेली वृक्ष लता सगळे त्या विषाने जळून गेले होते. त्या काठावर जर कोणी गुरं ढोरं गाई वासरं पाणी प्यायला आले तर पाणी प्राशन केले की ते सुद्धा मरून पडत. विषारी पाणी झालं होतं. आता भगवान कृष्णानं मनात आणलं की या कालियाला इथून दुसरीकडे पाठवावं. आणि नाही ऐकलं तर याचा बजेट बसून टाकू. म्हणून भगवान कृष्ण विटीदांडूचा खेळ खेळत असताना जे भगवंतानं असा टोला मारला की एका टोल्यात चंडू यमुनेच्या डोहात पडला. मग आता कसं करा. चंडू कृष्णानं धावला. चंडू कृष्ण मध्ये मी जाणतो. चढला बरोबर कळंबाच्या वृक्षावर आणि जे उडी मारली तशी ती पाण्यात. भगवंताला माहिती तो कुठं खाली आहे. त्या डोहात उडी मारली गेले खाली. इकडे या पोरायले वाटलं सवंगडे येले की कृष्ण आता डुबला. आता काही खरं नाही. त्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाई आहे. हा गवळीचा राजा आहे. नंदबाबा सगळ्या गौरवी श्रेष्ठ हे आहे गौडी. आता त्याच्या घरचं एकूण ते एक पोरग जर पाण्यात डुबून मेलं तर आता काय सांगा. तोंडाला काळं लागलं. आपल्यासोबत खेळत होता. आता घरी जाऊन निरोप कसा सांगा. यशोदा मायचे काय
गेले आणि सांगायला लागले की यशोदा माता, यशोदे तुझा गाणा यमुना डोई बुडाला यशोदे तुझा गाणा यमुना डोई बुडाला एकच आक्रोश झाला. ते यशोदा माता नाही शुद्धीवर काहून तर यमुनेच्या डोळ्यात हरी बुडला म्हणून सगळे आक्रोश करून राहिले. इकडे हा भगवान कृष्ण त्या कालियाच्या डोळ्यात जाऊन त्याच्या फणावर नाचायला लागला. त्यानं फणी असं विळका मारला पायाले, दंश मारला. पण भगवंत म्हणतात माझ्यावर त्या दंशाचा काही असर पडत नाही. अरे मीनं या सगळ्या सर्प विंचू काटे 84 लक्ष योनी निर्माण केल्या. तू कुठे काढला? आता तुले संपवायचं आहे का जीवन की दुसरीकडे जायचं आहे? तो काही अटपत नव्हता. मग मारलं, चांगलं रक्त बंबाळ केलं त्याले. त्याच्या पत्न्या शरण आल्या. त्या म्हणायला लागल्या बा तुम्ही म्हणसाल तसं आम्ही ऐकू, पण हा आमचा सौभाग्य आहे, याला मारू नका. ठीक आहे म्हणे. त्याच्या फणावर वर आला तर त्याला कबूल केलं की हा जो डोहा आहे हा डोहा सोडून दुसरीकडे जा. म्हणे कुठे जाऊ? म्हणे रमणक द्वीपामध्ये, जो रमणक नावाचा द्वीप होता तिथं सौरभी नावाचे ऋषी राहत होते. ते ऋषी निर्वैर सर्व भूतेषु समसंग विवर्जिता की त्याच्या बराबर वर्णन आलेलं की ऋषीमुनी कसे असतात. त्यांच्याजवळ वाघ, गाय, बकरी, आणखी कुत्र, मांजर सगळे प्राणी वैरभाव विसरून एकत्र राहतात. त्यांच्या त्या साधनेच्या तपाचं एवढं वलय निर्माण झालेलं असते की तेवढं ते सामर्थ्य असते की सगळे लोक ते वातावरणात अतिशय मित्रभावाने
जळून जातील. मग भगवान कृष्ण म्हणतात की ते जागा तुझ्यासाठी सुरक्षित आहे. सर्पाने गरुडाची भीती असते. मग आता तो इथं का आला होता? कारण की या गरुडाले सर्पानं दर अमावशेले बळी म्हणजे भोजन द्यायचं ठरवलं होतं की दर अमावशेले आम्ही तुले नैवेद्य भोजन देत जाऊ. पण तो देत नाहीच, उलट त्याचा हिस्सा मी कोण हा कालिया हा उन्मत्त झाला होता. म्हणून मग त्यांचं पटत नव्हतं. मग आता भगवान कृष्णानं काय केलं की त्याला सांगितलं की तू या दीपात चालला जाय. तेव्हा सहपरिवार त्याचे मुलं आप्त त्यांचा सुद्धा परिवार असते ते घेऊन तो त्या रमणक नावाच्या द्वीपात त्या सौरभी नावाचं तिथं पर्णकुटी होती तिथं निघून गेला. अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात राजा आता या कालियावर्धनचं तुला कथा सांगितली. आता याच्या पुढे हे गोप बालके रानात गेले असताना यांना भुका लागल्या. आता भुका लागल्या असताना ऋषी त्या ठिकाणी यज्ञ करत होते. आता बलराम दादा म्हणतात जा ते ऋषी यज्ञ करून राहिले तिथून आपल्याला खायला काहीतरी घेऊन या. पण ते ऋषी म्हणतात तुम्ही गवड्याचे पोरं त्या बलराम कृष्णाला काय म्हणे आता खायला पाहिजे. आम्ही म्हणे यज्ञ करून राहिलो, आम्हाला उपास आहे, नैवेद्य आधी उष्टा करत नसतात, त्याला निघा आठवून त्याला पाठवून. ते पोरं उली उली तोंड करून वापस गेले. तेव्हा म्हणते पोर थांबा त्या म्हणते त्या ऋषीच्या पत्नी त्यांना सांगा की बलराम कृष्ण दोघं भाऊ तिथं आलेले आहेत. त्यांनी शिदोरी सांगल्या. आता बाया कशा असतात लवकर इमोशनल होऊन जातात, भावनेच्या भरात जातात. त्याला माहीत असते की हे साक्षात भगवंत आहे. मस्त शिदोऱ्या मस्त चांगलं तू जे जे देवाला आवडते लोणी खडी साखर दही चांगल्या चांगल्या वस्तू डबे बांधतात आणि स्वतः घेऊन येतात. आता त्यातल्या एक माणूस लय खडूस असते तो म्हणते गावं कुठे चालली. ते म्हणते शिदोऱ्या घेऊन चालले तर मी बी चालली. म्हणते नाही कोणी तसं करी म्हणून आपण तसं करू नये. त्याला जाऊ दे त्याच्या माणसाईले पटते, मले पटत नाही, तुझ्या माणसाईले पटत नाही ना तू हे कर. ते म्हणते असं काय हा देवा तुला अर्पण करायला की हे कुणी तुला अर्पण हा आत्मा त्या भगवंताच्या ज्योतीत त्यात गवळणची ज्योत विलीन होऊन जाते पहा. तिचा देहासाठीच पडून जाते आणि ते ज्योत भगवंताच्या ज्योतीत विलीन होऊन जाते. बाकीच्या जातात त्या ते नैवेद्य देतात देवाला. देव नैवेद्य खाते संतुष्ट होते त्याला आशीर्वाद देते. अशा प्रकारे शुकाचार्य भरपूर अशा कथा या दशमस्कंदामध्ये सांगून राहिले. आता आपल्याला इंद्र यागाची कथा ऐकायची आहे आणि गोवर्धनाची सुद्धा कथा ऐकायची आहे. त्यासाठी गोवर्धन गिरीधारीचं भजन करू. नवीन मोरे कोण खबर रे गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन
त्याची सामुग्री त्या ठिकाणी आणली. भगवान कृष्णानं पाहिलं की बाबा हे काय गडबड आहे, हे कशाची पूजा मांडणं लावली. सांगितलं की आपण दरवर्षी पर्जन्यवृष्टीसाठी इंद्राचा यज्ञ करत असतो. त्यामुळे इंद्र पाऊस पाडतो आणि ते पाऊस पडला की जमीन पिकते, चारा येते आपल्या ढोराईसाठी आणि अन्न येते आपल्याला. आणखी आपल्याला पाणी ढोरांना पाजण्यासाठी आपल्याला वापरण्यासाठी, म्हणून इंद्रासाठी यज्ञ करणं आवश्यक आहे. त्यावेळेस कृष्ण म्हणते की निसर्ग आहे तो त्याचे नियम भुलत नसतो. बघा ऋतू, प्रत्येक ऋतूमध्ये वृक्ष सुद्धा बरोबर त्या ऋतूत फळं येतात. हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात ऊन तापते, पावसाळ्यात पाणी येते. म्हणजे तुम्ही त्या इंद्राची पूजा काऊन करता, त्याच्या नादी लागू नका. कृष्ण काही करू देत नाही. आता बाल हट्ट असते, ऐकाच लागते, पूजा करत नाही. इंद्राला राग येते, तर वाटपात असते. मानाचे भुकेला तो इंद्र तो म्हणते मग मी पाणीच नाही पाडत. जाऊ द्या म्हणते, आता जास्तच पाणी पाडतं. सावर्तक नावाचे जे प्रलयकालीन मेघ असतात, ज्यावेळेस प्रलय होते ना त्यावेळेस ते भयानक मेघ पर्जन्यवृष्टी करतात की जिकडे तिकडे जलथल होते, सृष्टी जलमय होते आणि डुबून जाते पाण्यात. त्यावेळेस ते सावर्तक नावाचे मेघ आता या गोकुळावर पाडते. आणि या गोकुळावर पाऊस पाडला असताना सगळे लोक म्हणतात कृष्णा तुला पूजा करू दिली नाही, आता हा इंद्र कोपला, आता कसं होईल, आता मरणाची वेळ जवळ आली. कृष्ण म्हणते काळजी करू नका. भगवान कृष्णानं काय केलं की आपल्या नखावर तो गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांनी हातभार लावले, काठ्या लावल्या. पण भगवान कृष्णानं आपल्या नखाच्या तरंगाडीवर तो गोवर्धन पर्वत 7 दिवस पर्जन्यवृष्टी एकसारखी होत राहिली. पण भगवान कृष्णानं पूर्ण मोठा किती योजने होता तो लांबरून की तो पूर्ण गावचं गाव आणि त्या गाई, ते वासरं, त्या गवळी सगळे त्याच्या खाली 7 दिवस मुक्कामी राहिले. त्यांना पाणी लागलं नाही, असं रक्षण केलं. इंद्राला भगवान कृष्णाचा महिमा कळला. शेवटी लाज वाटली. ते पर्जन्यवृष्टी बंद केली. सावर्तक नावाचे मेघ त्यांना आवाहन केलं होतं, त्यांना आता परत पाठवलं. त्यांना सांगितलं की आता बंद करा. आणि तिथं भगवान कृष्णाच्या समोर एका कोपऱ्यात एकांतात येऊन भेटला, क्षमा मागितली आणि सांगितलं की मी तुमचा महिमा ओळखला नाही, खरोखर तुम्ही भगवान विष्णूचे अवतार आहात. मला वाटलं की तुम्ही गवळीच आहात काय, पण नाही. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं परीक्षा घेतली त्यावेळेस त्यांची सुद्धा फजिता झाली होती. इंद्राची सुद्धा फजिता झाली. म्हणून कोणाची परीक्षा घेऊ नये, कोणाचा किती अंत पाहू नये. कोणात काय आहे हे वरून दिसत नसते. त्या कृष्णाला पाहून तो सावळा आहे, तो लहान आहे, पण त्यानं हे पाहिलं नाही की हा लहान जरी असते, मूर्ती लहान असते, पण कीर्ती महान असते. म्हणून कोणाचं बाह्य दृष्टीने परीक्षण करू नये. बघा वरून जसं दिसते ना तसं नसते. म्हणून कोणाची बाह्य दृष्टीनं कधी परीक्षा करू नये. आता इंद्रानं तिथं माफी मागितली, स्तुती केली भगवान कृष्णाची, हात जोडले आणि म्हटलं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरये. भगवंताची स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंकरं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. बरं हे सर्व देव तुम्हाला मानतात म्हणून यं ब्रह्मा वरुणे इंद्र रुद्र
पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे कुंडलकी चविरारी जे हजर आहे ते नाही असं. नंदू भाऊ आहेत आमचे. लीलाबाई ये जे किसना भाऊ गावात रे समोर या. जे माणसं असतील ते हजर 5 जण. आमचे वासुदेव भाऊ गावात बी आहेत. मथुराबाई बी आहेत. आमचे नथले भाऊ सॉरी आमचे दगडू भाऊ मेसरे आणि यशोदाबाई समोर या. 5 जण जोडपे. यशोदाबाई या. दादाला मी विनंती करते दादा तुम्ही पण या. नाही म्हणतात दगडू विलंबू नाही काय विलंबू
पंडितजी पिठाला बंद कर